ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। नमस्कार। 2020 हे वर्ष इतिहासामध्ये काळ्या अक्षरात लिहिलं जाईल, कारण कोरोनाचा कहर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला। या कालावधीमध्ये अनेक फ्रंटलाईन सोल्जर्स हे पुढे राहून काम करत होते आणि यापैकीच एक दाम्पत्य होतं ते मालती पाटील, नगरसेविका मालती पाटील आणि श्री रमाकांत पाटील। आज या दोघांशीही आपण बातचीत करणार आहोत। कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांनी जी कामं केली त्यावेळेस त्यांचे अनुभव काय होते, आज नवीन वर्ष सुरू होत असताना या आठवणींना उजाळा देताना त्यांना नेमकं काय वाटतंय या संदर्भात आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम मालती पाटील मॅडम आपलं आणि रमाकांत दादा आपलं दोघांचंही ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत। मला सांगा की एक्झॅक्टली कशा पद्धतीने हे वर्ष गेलं तुमचं, काय सांगाल? गेलं वर्ष म्हणजे मी असं सांगेल की अजून पण त्याचा काय प्रभाव संपलेला नाहीये, परंतु गेलं वर्ष हे असं गेलंय की अस्मरणीय म्हणजे लक्षात राहण्यासारखं ते वर्ष आहे। जन्माला आल्यानंतर ज्या वेळेला मला समज आली त्यावेळेला आपण ऐकलेलं की शहीद होतात हे कशा प्रकारचे असतं, परंतु आता मी हे जे डोळ्यांनी बघितलेलं आहे की जी कोरोनाची लाट होती ही लाट कशा प्रकारची होती आणि या लाटेमधून ज्याला पोहता येत होतं तो वाचतो असं आपण जसं म्हणतो, तर खरंच ज्याने स्वतःची काळजी घेतली, ज्याने पूर्ण फॅमिलीची काळजी घेतली, तर अशा याच्यामधून जो वाचला तर ते अशा प्रकारचं जे वर्ष होतं की स्वतःचा जीव वाचवणं किंवा एखाद्या गोष्टीसाठी शहीद होणं हे जे जवळून मी बघितलेलं आहे त्या आयुष्यात कधीच न विसरण्यासारखं आहे आणि कधी विसरणार देखील नाहीये ते वर्ष। रमाकांतजी आपण काय सांगाल, हे वर्ष आपल्यासाठी कशा पद्धतीचं होतं, काय एक्सपिरियन्सेस होते? गेलं वर्ष हे फार खडतर गेलं, सर्वसामान्य लोकांना फार असं एक कष्टदायक असं गेलेलं आहे। अनेक लोकांच्या घरी चुली पेटल्या नाहीत आणि त्या चुली पेटवण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मदतीचा हात देऊन आम्ही घरोघरी गेले 6 महिने लगातार जेवणाचे डबे वाटणं, रेशन वाटणं, दिवाळीला त्यांचे फराळ वाटणं, अशा अनेक गोष्टी, रक्तदान शिबिरं भरवणं, अशा अनेक गोष्टी शिवसेनेच्या माध्यमातून करून सर्वसामान्य माणसांना कसा हातभार लागेल आणि हा जो कोरोना कसा मुक्त होईल आणि हे वर्ष त्यांना कसे चांगलं जाईल याचा विचार करून आम्ही गेल्या वर्षभर सातत्याने काम करत आलो आहे। नक्कीच सगळ्यांसाठीच हे वर्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं आठवणींनी भरलेलं आहे, परंतु एखादी घटना अशी घडली का, एखादी घटना अशी शेअर करू शकाल का जे कायम स्मरणात राहील, अगदी शेवटपर्यंत ही घटना स्मरणात राहील, काय सांगाल? बरेच घर असे आहेत की त्या घरात जिथे रोजचं जे महिन्याचा जे पैसे येतात आणि या कोरोनामुळे सगळंच बंद झाल्यामुळे येणारे जे पैसे थोडेफार जे पैसे होते ते सगळ्यांकडेच बँक बॅलन्स नसतं, तर अशा वेळेला काही वेळेला फक्त मी आज कमवेल तेच मी संध्याकाळी जेवण करून खाईल अशी देखील घरं होती। आणि अशी काही घरं होती की त्यांच्यामध्ये अचानकपणे जे कोरोनासारखे आजार आले, जे एखाद्या बिमाऱ्या तयार झाल्या आणि त्यावेळेला मग असं वाईट वाटलं की यांना मदतीचा हात आणि कशा प्रकारे, आणि त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही त्यांच्या समोर गेलो, जेव्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मदतीचा हात दिला आणि ज्यावेळेला आम्ही त्या लोकांसमोर गेलो अक्षरशः रडले आणि त्यांनी जे आशीर्वाद आमच्या डोक्यावरती दिले तर खरंच ते अस्मरणीय होते। त्यांच्या डोळ्यातील जे भाव होते, तर आपण म्हणतो की एखाद्या वेळेला एखादा देव धावून आला, तशा प्रकारे त्यांना असं वाटलं की आमच्यासाठी कोणीतरी देव आला आणि आज आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे गेलेलो, परंतु ते अस्मरणीय चित्र होतं की किंवा एखाद्या वेळेला एखाद घटना अशी घडली की हॉस्पिटलमध्ये जागा नव्हती, बेड नव्हता, एखाद्याचे मिस्टर असतील, कुणाची पत्नी होती, कुणाचा मुलगा होता, पण अशा वेळेला रात्री 1ला किंवा 2ला ज्या वेळेला त्यांना बेड मिळाला त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातील जे अश्रू होते आणि एखादा प्राण ज्याप्रमाणे त्यांच्या घरातला वाचला तर त्यांनी जे दिलेले आशीर्वाद होते ते खरंच अस्मरणीय होते। कारण त्यावेळेला एक लढा ज्याप्रमाणे झुंजत येतो मैदानात त्याप्रमाणे बेड नाहीये, ऑक्सिजनची गरज आहे आणि तो पेशंट आमच्या समोर आहे, तर यावेळेला त्याला ऍडमिट कसा करायचा, तर खरंच अस्मरणीय तो दिवस होता। आणि ज्या वेळेला तो ऍडमिट होत होता, त्याला बेड मिळत होता, तर तेव्हा कुठेतरी एक चांगला असं आनंद वाटत होता की हा आता हा वाचला, असं मला कुठेतरी काहीतरी वेगळं वाटत होतं किंवा माझ्या मिस्टरांना। आणि त्या रात्री 2-2:30ला आम्ही तिथे झोपत होतो।
एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आपलं सगळ्यांचं सामाजिक कार्य देखील सुरू होतं. मात्र या सगळ्याचा वॉर्ड आपण नगरसेवक आहात, त्यामुळे साहजिकच जनतेकडनं आपल्याबद्दल खूप अपेक्षा असतात आणि प्रभागाचा विकास व्हावा, नागरी कामं व्हावी अशी सातत्याने अपेक्षा असते. या कालावधीमध्ये नागरी कामांवर काही परिणाम झाला का? कामावरती परिणाम झाला म्हणजे बराच परिणाम झाला. कारण का बऱ्याच वेळेला कामं मंजूर झालेली परंतु लोक नव्हती, लेबर लोक नव्हती. पूर्ण लेबर लोकांनी जी लोकल लोक रस्त्यावरती काम करायची ती सगळी एरिया सोडून गेलेली. बरेच लोक घरातून बाहेर पडत नव्हते. गर्दी करायची नाही म्हणून आपण तिथे सांगितलेलं. बऱ्याच वेळेला बऱ्याच अधिकाऱ्यांना कोरोना झाल्यामुळे बऱ्याच फायलींवरती सही झाली नव्हती. मग अशा वेळेला काय करायचं, तर जी खरंच मूलभूत गरजेची कामं होती, जसं पाण्याची जी समस्या असेल तर अशा समस्या आम्ही कशा तरी तिथे उभं राहून करत होतो. परंतु काही विकास कामं होती, ज्याप्रमाणे माझे मिस्टर रमाकांत पाटील आणि आम्ही असं एक प्रण घेतलेलं आहे की एक देखील वर्ष फुकट घालवायचं नाही, त्याच्यातला एक दिवस देखील फुकट घालवायचा नाही. अशा वेळेला विकास कामांचा 1 वर्षाचा काल आमचा कुठेतरी फुकट गेला असं वाटतं. आम्ही मूलभूत गरजांची कामं खरंच केलेली आहेत, कुठेच थांबलो नाहीये. किती संकट आली तरी आम्ही बाहेर पडलेलो होतो. फक्त आम्हाला दोघांना ज्या वेळेला त्रास झाला त्यावेळेला आम्ही 20 दिवस फक्त घरात थांबलो आणि 20 दिवसानंतर परत कार्यरत झालो. आणि मग असं वाटतं का कुठेतरी आमची कामाची जी गाडी ट्रेन फास्ट होती ती 1 वर्षात कुठेतरी कमी झालेली आहे. बरोबर. आता म्हणजे एक असा मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये जाऊन काम करत असताना अचानक एक ब्रेक आला. आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की एक दिवस असा आला की त्या दिवशी तुम्हाला स्वतःला कळलं की बॉस आता आपल्याला कोरोना झालेला आहे, आपण सुद्धा या विषाणूमुळे इन्फेक्टेड झालेले आहोत. त्या दिवशी तुमच्या भावना काय होत्या, दोघांनी सांगा. मनातनं घाबरलेला दिवस होता. जेव्हा आपल्यावरती संकट येतं तेव्हा खरंच माणूस हतबल होतो, हे लोकांच्या तोंडून ऐकलं होतं. आणि प्रत्यक्ष जेव्हा माझ्यावरती संकट आलं त्यावेळी पाहिलं तर मी स्वतः 3 ते 4 दिवस स्वतः जेवलो नव्हतो. माझं वजन कमीत कमी 5.5 ते 6 किलो मसल वेट आणि माझं पूर्णपणे लॉस झालं होतं. आणि एकटाच त्या रूममध्ये क्वारंटाईन झालो होतो आम्ही. फार असं ते दैनंदिन असे 20 दिवस गेले की जे फक्त लोकांचं ऐकायचं आणि घाबरल्या मनासारखं होतं. लोकांना जी माणसं समजत होती अरे कोरोना म्हणजे काही नाही, कोरोना म्हणजे काही नाही, जेव्हा प्रत्यक्षात ते मला झालं त्यावेळी अत्यंत अशी दैनंदिन अवस्था झाली होती. वहिनी, या कोरोना कालावधीतला तुमचा अनुभव काय होता? तुम्ही क्वारंटाईन झाला होतात, काय सांगाल? मला ज्या वेळेला आम्हाला कळलं की आम्हाला थोडंसं ती लक्षणं दिसून आली आणि ज्या वेळेला औषधं चालू झाली तर त्यावेळेला मग असं वाटलं की आज कुठेतरी मदतीचा हात घेऊन आम्ही जे बाहेर पडत होतो. कारण का बऱ्याच वेळेला लोकप्रतिनिधींकडे ज्या वेळेला अशी संकट येतात त्यावेळेला लोक आपल्याकडे देव म्हणून बघत असतात, त्यावेळेला आपण मदतीचा हात देतो. आता जर मला एकटीला किंवा यांना झालं असतं तर आम्ही दोघांपैकी एक बाहेर पडलं असतो. परंतु त्यावेळेला जे झालं ते आम्हाला दोघांना एकदम त्रास झाला. तर मग अशा वेळेला काय, आणि फक्त फोनवरती काम करायचं असतं. कारण का प्रत्यक्षात तिथे बाहेर जाऊन जेव्हा काम करतो तो अनुभव वेगळा असतो. परंतु फोनवरती त्यावेळेला जास्त लक्ष दिलं जात नाही त्या गोष्टीकडे. आणि आम्ही लोकांना समजत होतो की कोरोना झाल्यानंतर काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, घाबरू नका. पण त्यावेळेला कळलं की खरी काळजी काय असते. कारण का ज्या वेळेला खोकला वगैरे होतो त्यावेळेला आपण जर दुर्लक्ष केलं तर खरंच मग तो जास्त होतो किंवा छातीपर्यंत जातो आतमध्ये. परंतु लगेच जर त्याची औषधं घेतली, आम्हाला दोघांना एक अनुभव आला की आम्हाला लक्षणं दिसली आणि लगेच आम्ही औषधं चालू केली तर मला वाटतं जवळजवळ आम्ही 5 दिवसात तिथे बरं झालो. आणि तिथे जर दुर्लक्ष केलं असतं तर मला असं वाटतं तिथे 20 दिवस आम्हाला त्रास झाला असता. ज्यावेळेस तुम्ही स्वतः क्वारंटाईन झाला होता त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स काय होता, काय सांगाल? काय करत होते तुम्ही त्यावेळेस? ज्यावेळेला आम्ही क्वारंटाईन होतो त्यावेळेला आम्ही दोघं तर घरातनं बाहेर जात नव्हतो. पूर्ण दिवस मास्कच लावत होतो. कारण का माझ्या घरात माझी आई म्हणजे माझी सासू आई आहे, तर त्या ज्येष्ठ आहेत, त्यांचं 60 वर्ष आहे, पण त्यांना त्रास व्हायला नको त्याच्यामुळे आम्ही दोघं त्यांच्या रूममध्ये देखील जात नव्हतो. माझी मुलं आहेत, एक 21 वर्षाचा आहे, एक 19 वर्षाचा आहे, तर त्यांना देखील आमचा त्रास नको. तर आम्ही शक्यतो टाळाटाळ करत होतो आणि एका रूममध्येच आम्ही तिथे होतो. परंतु त्यावेळेला दोघांना, कारण का माझे मिस्टर रमाकांत पाटील असे 20 दिवस म्हणून घरात आम्हाला सगळ्यांना वेगळं वाटत होतं. कारण का ते घरात कधीच बसत नाही. समाजसेवेला सकाळी 9:30 वाजले की ते घर सोडतात. परंतु त्यावेळेचा जो अनुभव होता तो इतका वेगळा होता की 20 दिवस कंटिन्यू आम्ही एकत्र म्हणजे घरात राहून दोघं एकमेकाच्या संपर्कात राहून जनसेवा फोनवरनं करत होतो. काही पिक्चर वगैरे बघितले या संपूर्ण कालावधीमध्ये? ज्यावेळेस तुम्ही क्वारंटाईन होतात, एरवी तर तुम्ही खूप बिझी असता, पण काही पिक्चर वगैरे या कालावधीमध्ये वेळ मिळाला होता, लोकांमध्ये जाता येत नव्हतं कंपल्सरी, त्यावेळेस काय करत होतात? काही पिक्चर वगैरे बघितले? पिक्चर वगैरे बघितलं नाही, कारण का बऱ्याच वेळेला फोनवरती एखादा पेशंट ऍडमिट करायला किंवा एखाद्याला कुणाला जरी काहीतरी गरज होती, कुणाला धान्याची गरज होती, कुणाला आर्थिक मदत होती,
तर म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की घरात राहिल्यानंतर आपण टीव्ही वगैरे, पण आमचं नशिबातच ते मला असं वाटतं नव्हतं. कारण का एखादं काम घेतल्यानंतर ते पूर्ण जर झालं नाही तर मग कुठेतरी बेचैनी सारखी वाटत होती, चिडचिड वाटत होती. एखादा पेशंट जरी ऍडमिट नाही झाला आणि तो समज सकाळी मला फोन आला की ह्याला ऍडमिट करायचंय, सकाळची संध्याकाळ जर झाली त्याला बेड नाही मिळाला तर संध्याकाळपर्यंत मी खूप चिडचिड होत होती. हे माझे मिस्टर रमाकांत पाटील मला नेहमी बोलायचे, अगं तू चिडचिड नको होस, बेड होईल तिथे जागा नाहीये. नाही पण त्याला कसं वाटत असेल, त्याला श्वास घेता येत नसेल, म्हणजे मला असं वाटायचं त्याला त्रास झालाय तो मला झालाय. आणि तो ऍडमिट होईपर्यंत माझा पूर्ण दिवस फोनवरती जात होता. माझा फोन देखील कधी कधी गरम होत होता असा कानाला लावून लावून. पण ते दिवस असं कधी कधी सगळे म्हणतात ते अस्मरणीय असतात, पण माझा तर आमच्या तर दोघांच्या फोनवरनं जनसेवा करण्यातच गेलेली आहेत दोघांची. या कालावधीमध्ये हा संपूर्ण कोरोनाचा कालावधी असताना एकीकडे जनसेवेसाठी आपण सगळेच पळत होतो, परंतु या काळामध्ये प्रभागात काही महत्त्वाची कामं झाली का, त्याबद्दल सांगा. प्रभागामध्ये मला वाटतं जवळजवळ स्मार्ट सिटी अंतर्गत सगळ्यात महत्त्वाचं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी माझा प्रभाग 20 मध्ये ड्रेनेज लाईन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. कारण की ड्रेनेज लाईनकडे आणि पाण्याच्या लाईनकडे याच्यासाठी लक्ष दिलं गेलेलं आहे की कोरोना काळामध्ये, ह्या काळामध्ये ज्या सार्वजनिक शौचालय असतील किंवा निर्मल शौचालयामध्ये असतील तर कोरोना वाढण्याची शक्यता जास्त होती. कारण का तिथे सगळीच लोक जात होते, तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त बाहेर पडून माझे मिस्टर रमाकांत पाटील यांनी पूर्ण गल्ली गल्लीत, मग ते कोपरी असेल, पारशीवाडी असेल, तर तिथे ड्रेनेज लाईन टाकून प्रत्येकाच्या घरात टॉयलेट, कसं ज्यांच्या घरात टॉयलेट नव्हती त्यांना टॉयलेट दिली. आणि जनसामान्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी पाण्याची समस्या होती, तर ह्या ज्या काही गोष्टी होत्या ह्या पाण्याच्या लाईनी आम्ही तिकडे दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्र जी होती त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलेलं गेलं आहे. कारण का आरोग्य केंद्र देखील चालू असतील तरी डॉक्टर आहेत की नाही, नर्स आहेत की नाही, पूर्ण जो पेशंट जातो त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं जातं की नाही. त्याचप्रमाणे जी प्रसूतिगृह होती या प्रसूतिगृहांकडे आम्ही लक्ष दिलं गेलेलं आहे. कारण का एखादी महिला कोरोनाच्या काळात घाबरते आणि अशा वेळेला मग तिथे स्टाफ बरोबर आहे की नाही, त्या स्टाफचं आरोग्य चांगलं आहे की नाही, याच्याकडे देखील आम्ही जास्तीत जास्त तिथे लक्ष दिलेलं आहे. 2020 सुरू झालेलं आहे, आता 2020 मध्ये आपण आलेलो आहोत. या नवीन वर्षाकडनं तुमच्या अपेक्षा काय आणि या नवीन वर्षात तुम्हाला वॉर्डात काय करायचं आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या काळात मी तर हे एकच गोष्टीकडे लक्ष देणार आहे की कोरोनाच्या काळ आणि नवीन वर्ष हे आम्हाला सगळ्यांना खरंच चांगलं जाण्यासाठी, लहान मुलांपासून तरुण पिढीपासून ते ज्येष्ठांपर्यंत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठाणे शहरामध्ये, मी माझ्या कोपरी विभागाचंच नाही बोलत, तर ठाणे शहरामध्ये जितकी पण आरोग्य केंद्र असतील, जितकी मैदानं असतील, जितकी गार्डन असतील, प्रसूतिगृह असतील किंवा हॉस्पिटल असतील, याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन ती जास्तीत जास्त चांगली करून लोकांना त्याचा फायदा कसा घेता येईल याच्याकडे माझी जास्तीत जास्त लक्ष असणार आहे. कारण का लोकांचं जर आरोग्य चांगलं असेल, आणि व्यायामशाळेकडे देखील मी लक्ष देणार आहे. माझ्या वॉर्डमध्ये देखील व्यायामशाळेचं उद्घाटन मी आता करणार आहे. कारण का फिटनेस जर चांगला राहिला आणि मला असं वाटतं प्रतिनिधी शक्ती जर वाढली तर मला असं वाटतं ते कोरोनाला कुठेतरी नक्कीच हरवता येईल आम्हाला. तर त्याच्यासाठी मी नवीन वर्षात नवीन संकल्पना म्हणून एकच सांगेल की ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छतेकडे देखील लक्ष देईल, सार्वजनिक शौचालय असतील, निर्मल शौचालय असतील, रस्ते साफसफाई असतील, तर अशा ज्या काही गोष्टी आहेत की जिथे कोरोनाला आम्हाला जास्तीत जास्त नष्ट करता येईल अशा ठिकाणी मी जास्तीत जास्त लक्ष देईल. अगदी बरोबर आहे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, काय शुभेच्छा द्याल जनतेला? जनतेला शुभेच्छा मी अशा देईल की हे वर्ष तुम्हाला सुखाचं, आनंदाचं, चांगलं, आरोग्याचं जावं आणि त्याचप्रमाणे कोरोना मुक्त हो हीच आई एकविरा चरणे, आई जुदाने, आई चिखलादेवीकडे प्रार्थना करेन की कोरोना मुक्त हो, नष्ट हो आणि आमचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो. एवढंच बोलते, 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या शुभेच्छांसह आपण इथे थांबतो आहोत. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून लोकांच्या अंतरंगामध्ये शिरून त्यांची एक प्रकारची मुलाखत घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचणं हा आमचा एक प्रयत्न आहे. आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला मला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ.
राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भंडार, घंटाळी चौक, ठाणे. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple easy fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त विटावा परिसरामध्ये काँग्रेस पक्षाचे ठाणे सरचिटणीस श्री रवींद्र कोळी यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिराला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण हे यावेळेस उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष श्री अनिल साळवी हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन विटावा परिसरामध्ये करण्यात आलं. या निमित्ताने मोफत चष्मे वाटप देखील करण्यात आलं. मोफत नेत्रचिकित्सा आणि चष्मे वाटप, मोफत मधुमेह तपासणी, मोफत ECG, सामान्य तपासणी आणि मोफत औषधं वाटप आदी कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आल्याचं श्री रवींद्र कोळी यांनी सांगितलं. आज या ठिकाणी विटावा गाव सूर्यनगर या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून. करोनाच्या काळात अनेक आजार लोक सामोरी जात होते. लोक घरातनं बाहेर निघावं की नाही निघावं, सर्दी खोकला झाला तरी त्रासदायक आहे. अशा अनुषंगाने आम्ही या ठिकाणी एक मेडिकल कॅम्प ठेवला आहे फ्री, ज्याच्यामुळे त्याचा स्वाद घेण्यासाठी गावातील अनेक लोक या ठिकाणी येत आहेत. सकाळपासून जवळपास 250 ते 300 लोकांची आतापर्यंत नोंद झालेली आहे. अजून त्याही दुप्पट होईल अशी आशा ठेवतोय, कारण की अजून लोक चालूच आहेत. या ठिकाणी चष्मे आहेत, डोळे चेकअप करतायत. इवन डोळ्यांचं छोटं मोठं आजार आणि त्याचा ऑपरेशन असेल तेही केशरी रंगाच्या रेशन कार्डसाठी होईल असंही आहे या ठिकाणी. या निमित्ताने मोफत दंतचिकित्सा शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. तसंच केसरी रेशन कार्ड धारकांसाठी मोफत अँजिओप्लास्टी आणि मोफत बायपास सर्जरीचं देखील आयोजन करण्यात आल्याचं श्री यश कोळी यांनी सांगितलं. आज आम्ही इथे एक मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आमच्या वॉर्डामध्ये अनेक अशी लोकं आहेत ज्यांना छोटी मोठी काही झालेले आहेत आजार. त्याच्यामुळे आज आम्ही इथे एपेक्स हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. तर या इथे आम्ही BP, शुगर, ECG आणि मोफत चष्मे वाटप असे कार्यक्रमचे आयोजन केलेले आहे. तर आतापर्यंत सरासरी 150 ते 200 लोक येऊन गेलेले आहेत आणि अजून लोक येतील अशी अपेक्षा करतो. या कार्यक्रमाला ठाणे काँग्रेसचे आजीमाजी अध्यक्ष उपस्थित होते. विद्यमान अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त अशा प्रकारचा उपक्रम राबवून रवी कोळी आणि यश कोळी यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असल्याचं श्री विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं. तर श्री अनिल साळवी यांनी देखील यावेळेस आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेस
या ठिकाणी काम करते, जनतेमध्ये जाऊन जनतेच्या आरोग्यविषयक शैक्षणिक धोरणाविषयक काम करते या ठिकाणी. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची जी लोकं आहेत जी पडद्याआड गेलेली आहेत, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ज्यांच्यामुळे देशाचे संस्कार आणि परंपरा टिकून आहे, अशांची ज्योत सतत कायम येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये किंवा स्मरणामध्ये कायम राहावी म्हणून अशा जयंतीच्या निमित्त, अशा थोर लोकांच्या जयंतीच्या निमित्त असे कार्यक्रम घेऊन आम्ही पुढच्या येणाऱ्या पिढीला एक प्रकारची शिकवण म्हणून काँग्रेस अविरत दिवसरात्र काम करणार. आणि या ठिकाणी खास करून रवी कोळी आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं या ठिकाणी जेवढे गावकरी आहेत विटाव्याचे, अनिल साळवी साहेब आहेत आमचे नेते, या ठिकाणी ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी आहेत, सगळे कार्याध्यक्ष आहेत आमचे दोघेही खेडेकर वगैरे, तर या सर्वांचं या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, आभार. या महिला भगिनी आमच्या जेवढ्या आहेत सगळ्यांचा आभार. आणि आज या ठिकाणी आरोग्य शिबिर लावण्यात आलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये डोळे तपासणी, डायबिटीस या सगळ्या गोष्टी इथं चेक करून चष्मेसुद्धा फ्री दिले जातील, अशा स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी विटावतील समाजसेवक व काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी रवी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. आज जवळजवळ या गावातील 200 ते 250 नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. विश्वास भगत, सुदर्शन मोरे, संदेश मडवी, शोभा कोळी, आतिश कोळी, तुषार चोरगे, शोभा कोळी, जगदीश पाटील, वंदना पाटील, अरुणा वाडीकर, अरविंद कोळी, अंकित चाचले, राजेश गुप्ता, सुधीर कनोजिया आदींच्या सहकार्याने हा उपक्रम संपन्न झाला. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा. वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 02026127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.